पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनींनो, खरीखुरी संपत्ती आम्ही बायबलमध्ये वाचतो. मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 6 वचन 19 पासून आम्ही वाचतो. त्याच्यामध्ये खरीखुरी संपत्ती काय आहे? खरी संपत्ती. आम्ही संपत्तीचा विचार जेव्हा करतो तेव्हा आमच्या मनात काय येते, आमच्या लक्षात काय येते? पैसा, सोनं, चांदी किंवा घर किंवा गाडी, बंगला किंवा शेत, ही सर्व आमची संपत्ती असं आम्हाला लक्षात येते. परंतु परमेश्वर काय म्हणतात, प्रभू येशू काय म्हणतात, तुमची संपत्ती पृथ्वीवर नाही तर स्वर्गामध्ये साठवा. म्हणजे तिथं काय होणार? तिथं जंग लागणार नाही, कसर लागणार नाही, चोरी होणार नाही आणि ते तुमची संपत्ती नष्ट होणार नाही. परंतु पृथ्वीवरची संपत्ती नष्ट होईल. पृथ्वीवरची संपत्ती नष्ट होईल. मग आम्ही काय करावं? मग कसं आमची संपत्ती कशी आम्ही स्वर्गामध्ये ठेवावं? आम्ही बँकेमध्ये ठेवण्यासाठी आपण काय करतो? आपण FD करतो, फिक्स डिपॉझिट. आम्ही पैसे टाकतो. कशासाठी? की आमच्या भविष्यामध्ये आम्हाला ते कामी येतील, आमच्या मुलासाठी आम्हाला कामी येईल, आमच्या लेकरांना कामी पडेल, आमचे लेकर सुखात राहावं असं म्हणून. त्याचप्रमाणे प्रिय बंधू आणि भगिनींनो, स्वर्गामध्ये सुद्धा आम्ही पुण्याची कमाई, आम्ही जे पुण्य करतो या जगात, त्या पुण्याची कमाई आम्ही या जगामधले धनसंपत्ती जेव्हा जमा करतो ते नष्ट होते आणि आम्हाला अनंत जीवनासाठी कामी पडणार नाही. परंतु जेव्हा आम्ही स्वर्गामध्ये आमची धनसंपत्ती जमा करतो, ते पुण्याची कमाई आम्हाला अनंत काळपर्यंत आम्हाला कामी येते. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रभू येशू म्हणत आहे, तुम्ही तुमची संपत्ती या जगात साठवू नका, तर तुमची संपत्ती स्वर्गामध्ये साठवा. त्या स्वर्गामध्ये साठवण्यासाठी आम्हाला काय करायला पाहिजे? आमच्या अंतःकरणाची तयारी केली पाहिजे. पवित्रता, देवाची इच्छा, प्रार्थनामय जीवन, पश्चातापी जीवन, देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन, हे जे कमाई आहे, हे जे प्रार्थना आहे, जे आमचे आध्यात्मिक जीवन आहे, हे आध्यात्मिक जीवन एक कमाई आहे. आध्यात्मिक जीवन, जेव्हा आम्ही आध्यात्मिक जीवन जगतो, काय करतो? आम्ही कमाई करतो, स्वर्गीय कमाई करतो. जेवढं आम्ही आध्यात्मिक जीवन जगतो तेवढं आम्ही जीवनामध्ये किती, आपण असं म्हणतो, आम्ही किती कमाई केलं, माझे एवढे FD आहे, एवढा शेती आहे, एवढे घर, अशा प्रकारे आम्ही जागतिक संपत्तीविषयी आपण बोलतो. त्याचप्रमाणे आम्ही आमच्या जीवनातील आध्यात्मिक संपत्तीचा विचार करावा. आध्यात्मिक संपत्ती काय आहे? आम्ही सेंट जॉन मरिया वियानीच्या सणाच्या दिवशी आपण विचार केलेला आहे की संत जॉन मरिया वियानी काय म्हणतो, आमची खरी संपत्ती स्वर्गात आहे आणि आम्हाला ते संपत्ती कुठं मिळवायचं आहे? आमच्या धार्मिकतेतून मिळवणे आहे. आणि मिस्सा बलिदानामध्ये, पूजा बलिदानामध्ये आम्हाला ती खरा आशीर्वाद आणि ते संपत्ती मिळते मिस्सा बलिदानाद्वारे. तो म्हणतो, ज्या कोणी मिस्सा बलिदानाचं महत्व समजलं आहे, तो त्या मिस्सा बलिदानासाठी तो जीव द्यायला तयार होतो. त्याला दुसरं कोणतंच या जगामध्ये प्रिय वाटत नाही, ज्याला अर्थ समजला. म्हणून आम्हाला अर्थ नाही समजला, कारण आम्ही तेवढं लक्ष नाही दिलेलं, आम्ही तेवढं आध्यात्मिक जीवनामध्ये खोलपर्यंत आपण गेलेले नाही. परंतु प्रिय बंधू आणि भगिनींनो, आता गरज आहे की आम्हाला आध्यात्मिक जीवनाची संपत्ती मिळवण्याची गरज आहे. कारण आम्हाला स्वर्गामध्ये आम्हाला आध्यात्मिक जीवनाची संपत्ती कामी पडणार. या जागतिक जीवनाची संपत्ती आम्हाला स्वर्गात कामी पडणार नाही. म्हणूनच प्रभूनं म्हटलेलं आहे, मत्तय अध्याय 6 वचन 33 मध्ये म्हटलेलं आहे, सर्वात आधी तुम्ही त्याचे स्वर्गराज्य आणि त्याचे नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा, म्हणजे तुम्हाला सर्व काय मिळेल. स्वर्गराज्य काय आहे? स्वर्गराज्य काय आहे आम्ही याच्याविषयी
फार कमी विचार करतो स्वर्गराज्याविषयी काय आहे स्वर्ग. परंतु ह्या जागतिक गोष्टीविषयी आम्हाला भरपूर माहित आहे. आम्हाला सर्व काही माहित आहे. कामधंदा माहित आहे, लोक माहित आहे, मला तो ओळखतो, तो ओळखतो, तो व्यक्ती मला माझा दोस्त आहे, अशा प्रकारे तो मला लीडर ओळखतो. किंवा ह्या जगातल्या पुष्कळ कानाकोपऱ्यामध्ये मला माहित आहे, विदेशाविषयी माहित आहे, मोठ्या मोठ्या शहराविषयी माहिती, सर्व काही माहित आहे मला या जगाच्या दृष्टीने, जगामधल्या सर्व गोष्टी. परंतु स्वर्गराज्याविषयी मला काहीच माहित नाही. म्हणजे आम्ही आमचे आध्यात्मिक जीवन किती खोलपर्यंत जमा केलेलं आहे, बनवलेलं आहे, याच्यावर आम्हाला लक्षात येते. म्हणून स्वर्गराज्य काय आहे आपण ओळखला पाहिजे. स्वर्गराज्य देवाची इच्छा, स्वर्गराज्यामध्ये आध्यात्मिक जीवन, स्वर्गराज्यामध्ये पश्चातापाचं जीवन, स्वर्गराज्य म्हणजे धार्मिक जीवन, स्वर्गराज्य म्हणजे देवाची इच्छा पूर्ण करणारं जीवन, स्वर्गराज्यामध्ये म्हणजे देवाची कृपा मिळवण्याचं जीवन. आणि देवाची कृपा कशी मिळवतो आपण? आम्ही प्रार्थनाद्वारे, पूजा बलिदानाद्वारे, कन्फेशनद्वारे, पापस्वीकाराद्वारे, आणि ज्या देवाने आम्हाला कृपा मिळवण्याचे साधन दिलेलं आहे त्या साधनाद्वारे आम्हाला स्वर्गाचे राज्य आपण मिळवता येते. म्हणून स्वर्गाचे राज्य मिळवण्यासाठी आपण जेव्हा झटतो तेव्हा स्वर्गाचे राज्य आम्हाला जेव्हा मिळते, त्याचे नीतिमत्व आम्हाला मिळते, तेव्हा ह्या जगातल्या सर्व गोष्टी आपोआप आम्हाला मिळणार. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही खरीखुरी संपत्ती काय आहे हे ओळखून, खरीखुरी संपत्ती आध्यात्मिक जीवन आहे, देवाचा आशीर्वाद आहे, देवाची कृपा आहे, हे ओळखू आपण जीवन जगूया आणि त्याच्यानुसार आपण आपले जीवन धन्य बनवूया, आशीर्वादित करूया.